पुण्याचे माजी पोलीस आयुक्त मीरा पोरवणकर यांनी स्वतःच्या जीवनावर एक मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये स्वतःच्या जीवनात घडलेल्या संपूर्ण घडामोडी लिहिलेल्या आहेत. त्यांनी या पुस्तकामध्ये द मिनिस्टर नावाचं एक चॅप्टर लिहिलेलं आहे. त्यांनी या चॅप्टरमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मीरा बोरवणकर द मिनिस्टर या चॅप्टरमध्ये लिहितात की 2010 मध्ये नुकतेच पोलीस आयुक्त या पदाचे पदभार स्वीकारले होते. त्या दरम्यान त्या विभागाअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पोलीस खात्यांचे भेटी घेणे सुरू होते. त्याच दरम्यान त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयामधून एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये पोलीस विभागाकडे असणाऱ्या जमिनीच्या लिलावासंदर्भात पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले जाते. त्या चॅप्टरमध्ये मीरा बोरवणकर पुढे लिहितात की विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेदरम्यान पालकमंत्री म्हणतात की या जमिनीचा लिलाव झाला असून जास्तीत जास्त पैसे देणाऱ्या बिल्डरला आपल्याला ही जमीन हस्तांतरित करायची आहे. त्यामुळे ही जमीन त्या बिल्डरला हस्तांतरित करण्यात यावी अशी सूचना त्यावेळी पालकमंत्र्यांकडून दिली जाते. मात्र या घटनेला मी विरोध करून अशी मोक्याची जमीन आपल्याला पुन्हा मिळणार नाही व अशी जमीन एखाद्या खाजगी व्यक्तीला हस्तांतरित केल्याने माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितल्या जाईल, म्हणून मी जमीन हस्तांतरण करण्यास विरोध केली. जमीन हस्तांतरण करण्यास विरोध केल्याने पालकमंत्री यांना राग आला व त्यांच्याकडे असणारा नकाशा त्यांनी टेबलवर फिरवत त्या काळचे गृहमंत्री आर पाटील यांच्याविषयी जे अपशब्द वापरले ते मी या ठिकाणी सांगू शकत नाही. मीरा बोरवणकर पुढे लिहितात की त्या बिल्डरने 1 कोटी रक्कम आगाऊ म्हणजे डिपॉझिट शासनाकडे जमा केली होती व त्यांनी जी बोली लावली होती ती बोली शासकीय किमतीपेक्षा फार कमी होती. पुढे त्या बिल्डरने कोर्टात धाव घेतली होती. मात्र सीबीआयने 2G घोटाळा प्रकरणी त्याच बिल्डरला आरोपी म्हणून घोषित केले होते. पुढे बोरवणकर लिहितात की त्या जमिनीची परिपूर्ण माहिती असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला त्या जमिनीची संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्याने त्याच पोलीस अधिकाऱ्याला त्या जमिनीची संपूर्ण माहिती घेऊन शासकीय वकिलाकडे जाण्यास सांगितले. मात्र त्यावेळी शासकीय वकील सुद्धा नाराज दिसून येत होते, कारण त्यावेळी गृह खात्याची भूमिका वेगळी होती आणि पोलीस खात्याची भूमिका वेगळी होती. त्या चॅप्टरमध्ये मीरा बोरवणकर असे लिहितात की त्या बिल्डरकडून शासनाने 1 कोटी रक्कम डिपॉझिट रक्कम घेतल्याने आयुक्तांनी गृह खातं यावर तोडगा काढावा अशी सूचना प्राप्त असल्याने मी गृह खात्याला या लिलावासंदर्भात एक पत्र पाठवले होते. यानंतर त्यावेळचे गृहमंत्री आर पाटील यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुद्धा मी माझ्या शब्दावर ठाम असल्याने त्यावेळी आर पाटील यांनी सुद्धा आपली भूमिका बदलवली होती व ही जमीन त्या बिल्डरला हस्तांतरण करणार नाही असा निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला होता. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्यावेळी त्यांचे हात सुद्धा बांधले असल्याचे मला दिसून आले. त्यावेळी मला एका अधिकाऱ्याने सांगितले होते की अधिकारी असो की आयुक्त असो, अजित पवार यांना नाही म्हणायची कुणाचीच हिंमत होत नाही. अशा प्रकारे पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांच्यावर टीका केल्याने विरोधकांना सुद्धा त्यांच्यावर टीका करण्याची संधी चालून आलेली आहे व विरोधक सुद्धा यावर टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत. सत्य असत्य काही असले तरी मात्र विरोधकांना अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी चालून आलेली आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.